लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. चिमटेवाले बाबांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. या बालिकेने याच रूममध्ये तो हार ठेवलेला आहे. याच रूममध्ये ते नेकलेस आहे आणि मला ते आत्ताच्या आत्ता शोधावं लागणार आहे. माझा चिमटा मला इकडं घेऊन चाललेला आहे, असं म्हणून चिमटेवाले बाबा मधूच्या कपाटाकडे धावत पळत जातात आणि ते कपाट उघडतात. आणि सांगतात, की "बालिके, आता या कपाटामध्ये शोध घे." ऋतुजा म्हणते, की "बाबा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे लगेच मी यामध्ये शोध घेते." मधू सर्वांना सांगत असते, की "हे बाबा काही सांगतायत. मी यामध्ये काहीही ठेवलेलं नाहीये." आता सर्वांना शंका आलेली आहे, की मधू खोटं बोलत असणार आहे. कारण बाबांनी डायरेक्ट कोणतं कपाट आणि त्यामध्ये काय हरवलेलं आहे ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि सर्वजण चिमटेवाले बाबा की जय असं म्हणून त्यांना हात जोडून ते ज्याप्रमाणे सांगतायत त्याप्रमाणे करत आहेत. चिमटेवाले बाबांनी ऋतुजाला सांगितलंय, "या, या कपाटामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी योग्यपणे मिळेल आणि तुम्हाला समजेल की ही बालिका कशी वागत आहे ते." त्याप्रमाणे आता ऋतुजानं चेक करायला सुरुवात केलेली आहे. मधू सर्वांना सांगते, "अहो, या बाबांवर विश्वास ठेवू नका. ते काही सांगतायत." पण तिला रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा म्हणतायत, की "आम्हाला एकदा हे कपाट पाहू दे तरी. नक्की ते सांगतायत ते खरं होईल आहे का नाही हे तरी समजेल." मधू हळूच आरशामध्ये बघत असते, तेव्हा तिच्या लक्षात आलेलं असतं, की चिमटेवाले बाबा त्यांच्या मिशा चिटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तेवढ्यात आरडाओरडा सुरू होतो, कारण चिमटेवाले बाबांनी सांगितल्याप्रमाणे मधूच्या कपाटामध्ये तो मौल्यवान हार, त्याचा बॉक्स सापडलेला असतो. सर्वजण त्या बॉक्सकडे पाहतच राहतात. खरोखरच चिमटेवाले बाबा अंतर्यामी आहेत आणि त्यांना सर्व गोष्टी समजतात. या गोष्टीवर आता रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा यांचा पूर्ण विश्वास बसलेला असतो. मधू खोटारडे आहे आणि तिने जाणीवपूर्वक खोटं बोललेलं आहे, हे देखील आता सर्वांच्या समोर स्पष्ट झालेलं आहे. बॉक्स उघडल्याबरोबर त्यामध्ये अत्यंत मौल्यवान असा नेकलेस सर्वांना दिसलेला आहे. पण आता या गोष्टीचा रुक्मिणीला मात्र चांगलाच राग आलेला आहे. कारण मधू आपल्याशी खोटं बोलतेय ही गोष्ट आता स्पष्टपणे त्यांच्या लक्षात आलेली आहे. तेव्हा रुक्मिणीने मधूला चांगलाच जाब विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रुक्मिणी मधूला म्हणते, की "मधू, तू इतकी खोटारडी असशील असं मला वाटलं नव्हतं. तू स्पष्टपणे आणि धादांत खोटं बोललेली आहेस." तेव्हा मधूने सारवासारव करायला सुरुवात केलेली असते. मधू म्हणते, "कदाचित त्या पिंकीनेच तो हार चोरून पुन्हा एकदा माझ्या कपाटामध्ये ठेवला असेल." पण ही गोष्ट आता रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा यांना पटत नाहीये. त्यांना स्पष्टपणे समजलेलं आहे, की मधू खोटारडी तर आहेच, त्याचबरोबर ती चोरटी देखील आहे आणि तिनेच तो हार अशा प्रकारे ठेवला होता आणि पिंकीवर आरोप केला होता. चिमटेवाले बाबा देखील मोठ्याने ओरडून म्हणतात, की "बालिके, तुझी चूक असेल तर तू चूक मान्य कर आणि क्षमा माग." तेव्हा रुक्मिणी देखील मधूला म्हणते, की "बरोबर आहे. चिमटेवाले बाबा म्हणतायत ते बरोबर आहे. कारण तुझी चूक आहे आणि तू आता माफी मागणं गरजेचं आहे." चिमटेवाले बाबा म्हणतात, "आणि माझी माफी मागून काही उपयोग नाही. तू ज्याची दोषी आहेस त्यांचीच माफी मागणं गरजेचं आहे. माझी माफी कोणीही मागू शकतं, पण तू मात्र ज्यांची चूक केलेली आहे त्यांची माफी मागणं गरजेचं आहे." असं म्हणून चिमटेवाले बाबा भ्रूम भ्रूम करून बाहेर पळत चाललेले आहेत. तेव्हा सर्वजण त्यांना हात जोडतात आणि चिमटेवाले बाबा थांबा थांबा म्हणून त्यांच्या पाठीमागं पळू लागतात. पण चिमटेवाले बाबा आता थांबत नाहीत. "आता इथं थांबण्यात काही अर्थ नाहीये. आम्हाला इथं थांबण्याची इच्छाच राहिलेली नाहीये." असं म्हणून चिमटेवाले बाबा घराच्या बाहेर धावत पळत असतात. तेव्हा रुक्मिणी त्यांना जाऊन थांबवते आणि म्हणते, की "खरंच मधूकडून खूप मोठी चूक झालेली आहे. ती आमच्याशी खोटं बोललेली आहे, पण तिला माफ करा." आणि आता रुक्मिणीने मधूला फर्मान सोडलं आहे, की "आत्ताच्या आत्ता तू चिमटेवाले बाबांचे पाय धरून माफी माग आणि त्यांना सांग, की असं पुन्हा कधी करणार नाही म्हणून." रुक्मिणीने सांगितल्याप्रमाणे मधू आता चिमटेवाले बाबांच्या पाया पडत आहे. अक्षरशः मधू त्यांच्या पायाजवळ बसून त्यांचे पाय धरून माफी मागत आहे आणि त्यांना चुकलं असं म्हणत आहे. तेव्हा चिमटेवाले बाबा म्हणतात, "बालिके, उठ. तू माझी दोषी नाहीयेस. जरी यांनी तुला माझी माफी मागायला सांगितली असली, तरी तू ज्यांची दोष आहे त्यांची माफी माग."
तेव्हा रुक्मिणी म्हणते, की "बरोबर आहे. मधू तू दोषी आहेस ती म्हणजे पिंकीची. तू पिंकीवर खोटा आरोप केलेला आहेस आणि त्यामुळं तुला माफी मागायची असेल तर पिंकीची माफी मागावी लागेल." ऋतुजा आणि रेश्मा यांना मात्र या गोष्टीचा चांगलाच आनंद झालेला असतो. कारण नेहमी वळवळ करणारी मधू आता चक्क तोंडावर पडलेली असते आणि ती पाय धरून माफी मागत असते. त्याचबरोबर तिला आता पिंकीची देखील माफी मागायची आहे. या गोष्टीमुळे रेश्मा आणि ऋतुजा मात्र चांगल्याच खुश झालेल्या असतात. आता चिमटेवाले बाबा, "आपण एक क्षणही या ठिकाणी थांबू शकत नाही," असं म्हणून स्वतःचा चिमटा वाजवत-वाजवत जोरात धावत पळत ते घराच्या बाहेर पडत आहेत. आणि जेव्हा ते बाहेर पडत असतात, तेव्हा नेमका राघव तिथे आलेला असतो. राघवशी नजरानजर होते आणि चिमटेवाले बाबा धावत पळतच त्यांच्या घरातून बाहेर पडतात. या चिमटेवाले बाबांना पाहून राघवला शंका आलेली असते, की नक्की हा कोणता व्यक्ती आपल्या घरामध्ये आलेला आहे आणि त्याने आता घरात काय करून ठेवलेलं आहे. राघव जेव्हा घरात येतो, तेव्हा रुक्मिणी मधूला माफी मागण्यासाठी सांगत असते. राघव म्हणतो, "मधूला कोणाची माफी मागावं लागेल मला समजेल का?" तेव्हा रुक्मिणी सांगते, की मधूने पिंकीची माफी मागणं गरजेचं आहे. कारण मधू खोटारडी आहे. मधूने जाणीवपूर्वक पिंकीवर आळ आणला आणि तिला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिला घरातून हाकलून देणं हे योग्य जरी असलं, तरी तिच्यावर खोटा आळ आणणं हे मात्र चुकीचं आहे आणि यामध्ये मधू दोषी आहे. त्यामुळे तिने माफी मागणं गरजेचं आहे. राघव म्हणतो, "या गोष्टींची काही गरज नाहीये. ती कुणाची सुद्धा माफी मागणार नाही." मात्र रुक्मिणी म्हणते, की "यावेळेस राघव तू आमच्यामध्ये पडू नको. तू माफी माग." तिनं माफी मागणं गरजेचंच आहे, कारण तिने पिंकीची चूक केली आहे आणि हे सगळं चिमटेवाले बाबांनी सांगितलेलं आहे. जाताना दिसणारा व्यक्ती हा चिमटेवाले बाबा होता, हे आता राघवला कळलेलं आहे. पण तो व्यक्ती काहीतरी संशयास्पद वाटत होता. त्याचे डोळे कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. असं राघवला जाणवत असतं, पण तो व्यक्ती नक्की कोण होता हे मात्र राघवला समजलेलं नसतं. राघव मात्र कोणालाच काही बोलत नाही. चिमटेवाले बाबा येऊन गेलेले आहेत आणि आता मधूला पिंकीची माफी मागायची सांगून गेलेले आहेत. पण या गोष्टीमध्ये रुक्मिणीने आपल्याला मध्ये बोलू नको असं सांगितलंय. तेव्हा राघव या गोष्टीत लक्ष न घालता जे काही चाललं आहे तसं चालू देतो आणि आता रुक्मिणीने मधूला सांगितलं आहे, की पिंकी आल्याबरोबर तू तिची माफी मागणं गरजेचं आहे. मधू म्हणते, की "ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना, तर मी पिंकीची देखील माफी मागते." आणि तेवढ्यात पिंकीची एंट्री होते. शिट्टी वाजवून पिंकी सर्वांचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करते आणि म्हणते, "आपली माफी मागायची आहे ना, तर आपण इथं आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे, आपली काहीच चूक नाहीये आणि त्यामुळं मधू तू माझी माफी मागितली, तर त्यात काही विशेष नाही." असं म्हणून पिंकी आता खुर्चीवर बसलेली असते आणि सर्वजण पिंकीकडे पाहत असतात. राघव देखील पाहत असतो, की पिंकी आता काय करणार आहे आणि पिंकीची इच्छा आहे, की मधूने तिची पाय धरून माफी मागावी. त्याप्रमाणे पिंकी खुर्चीवर बसते आणि आपली माफी मागायला मधू कधी येते याची वाट पाहत बसते. पण मधू मात्र पुढं सरकत नसते. तेव्हा पिंकी स्वतःच्या पायाचा इशारा करून पाय हलवून तिला स्वतःच्या जवळ येऊन माफी मागण्यासाठी खुणवते. आणि रुक्मिणीसुद्धा मधूला म्हणते, की आत्ताच्या आत्ता जाऊन तिची माफी माग. आता पिंकीच्या पायाजवळ थांबून तिचे पाय धरून माफी मागितल्याशिवाय मधूकडं काहीही पर्याय उरलेला नसतो आणि मधूने अक्षरशः पिंकीचे पाय धरून माफी मागितलेली आपल्याला पाहायला मिळते. नेहमी तोऱ्यामध्ये राहणारी मधू आता मात्र चांगलीच तोंडावर पडलेली आहे आणि अक्षरशः पिंकीच्या पाया पडून तिचे पाय हातात धरून तिची माफी मागताना आपल्याला पाहायला मिळते. "माझं चुकलं, मला माफ करा," असं ती पिंकीला म्हणते. तेव्हा पिंकी तिला म्हणते, "अरे वा, म्हणजे तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली तर बरं झालं. स्वतःच्या चुकीची जाणीव होणं गरजेचं असतं, म्हणजे समोरच्याला सुद्धा त्याच्या मनामध्ये प्रेम व्यक्त होतं." असं पिंकी म्हणते. राघव चाललेला सर्व तमाशा पाहत असतो. तेव्हा पिंकी मधूला जवळ घेते आणि म्हणते, "अरे वा, आज तुला तुझ्या चुकीची जाणीव झालेली आहे, यातच सगळं काय आलेलं आहे. आता मी तुला माफ केलेलं आहे. चलो आओ हमारे गले मिल जाओ." असं म्हणून ती तिला स्वतःच्या जवळ घेते आणि मधूची इच्छा नसताना सुद्धा तिला कडकडून मिठी मारते आणि चिमटेवाले बाबा ज्याप्रमाणे करत असतात, तसा दाढीवरून हात फिरवण्याची कृती करते आणि राघव त्या कृतीला नोटीस करतो आणि तेव्हा पिंकी डोळा देखील मारते आणि राघवला समजतं,
की हे चिमटेवाले बाबा म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून पिंकीच होती. पण राघव मात्र या गोष्टीत काहीही हस्तक्षेप करत नाही. पिंकीने मधूला चांगलाच धडा शिकवलेला असतो. पिंकीचा चेहरा मात्र चांगलाच खोललेला असतो, कारण मधूची तिने पुरती वाट लावलेली असते. आता तेवढ्यात राघवला फोन आलेला आहे. डी-एन-ए रिपोर्ट्स तयार आहेत आणि ते लवकरात लवकर पाठवण्यात येतील, असा फोन राघवला आलेला आहे. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये एक व्यक्ती डी-एन-ए रिपोर्ट घेऊन रत्न पारखेंच्या घरी आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण दरवाजा उघडला आहे तो म्हणजे मधूने, आणि आता हे रिपोर्ट्स मधूच्या हातात पडलेले आहेत. मधू रजिस्टरवर सही करते आणि तो महत्त्वाचा लिफाफा स्वतःच्या ताब्यात घेते. नक्की काय आलं असेल हे ती उघडून पाहण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा पिंकी तिच्या पाठीमागं असते. आता हा लिफाफा आलेला आहे म्हणजे यामध्ये काहीतरी महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील आणि ते डॉक्युमेंट जर का मधूच्या हातात पडले तर तिला नक्कीच सत्यता समजेल हे तिच्या लक्षात आलेलं असतं. कारण त्या अगोदरच पिंकीने डी-एन-ए रिपोर्टबाबत फोन ऐकलेला असतो आणि हे डी-एन-ए रिपोर्ट असतील तर मधूला समजेल की कृष्णा आणि सिंधू एकच आहेत आणि ते होऊ नये या गोष्टीसाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. या गोष्टीचा आता पिंकीने निर्धार केलेला असतो आणि मधूच्या हातातले ते रिपोर्ट पटकन पिंकीनं काढून घेतलेले आहेत. मधू म्हणते, "पिंकी, या गोष्टीची चेष्टा नाही आहे. हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत आणि ते डॉक्युमेंट माझे पण नाही आहेत. ते डॉक्युमेंट राघवचे आहेत. त्याला जर काही कळलं, ते डॉक्युमेंट तू घेतले तर त्यांना अजिबात ते पटणार नाही. ते माझ्याकडे दे, ते मला पाहायचे आहेत." खरं तर राघवची परवानगी नसताना मधूने लिफाफा उघडून त्यातला डी-एन-ए रिपोर्टसुद्धा बाहेर काढलेला असतो. पण आता तो रिपोर्ट तिच्या हातातून पिंकीने अलगद काढून घेतलेला असतो आणि तिच्यासमोर तो टार-टार फाडून टाकलेला असतो. आणि आता ती मधूला म्हणते, की "मी तुला जादू करून दाखवते. बघ, माझ्या हातात कशी जादू आहे ना, ते आता तुला लक्षात येईल." आणि थोड्याच वेळात त्या सगळ्या रिपोर्टच्या चिंध्या करून ती हवेत उडवून टाकते. मधू म्हणते, "तू हे काय केलंस? तुला कळतंय का तू काय केलं?" तेव्हा पिंकी म्हणते, की "हो, मी काय केलं मला माहिती आहे. मी जादू केलेली आहे. बघ, आता त्या कागदाचे किती छोटे-छोटे तुकडे केलेत आणि ते हवेमध्ये कसे उडत आहेत." मधू म्हणते, "अगं, या कागदावर काय लिहिलेलं होतं आपण वाचलं सुद्धा नाही. राघवचे अतिशय महत्त्वाचे कागद होते हे. हा रजिस्टर आलेलं होतं. तू असं कसं काय करू शकते?" पिंकी म्हणते, "मला जादू करायची होती. मी केली. मग मी जादू करताना तुला कागद मागितला होता, तर तू दुसरा कागद द्यायला पाहिजे होतं ना." मधू म्हणते, "पण मी तुला कागद दिलाच नाही." पिंकी म्हणते, "तो कागद तूच मला दिला आणि तू कागद दिल्यामुळेच तो कागद मी घेऊन फाडून त्याची जादू केलेली आहे." मधू मात्र पिंकीवर चांगलीच चिडलेली आहे. कारण विनाकारण पिंकीने तिच्या हातातला कागद काढून घेतला आणि आता ती तिच्यावरच आळ घेते की तो कागद महत्त्वाचा असून देखील मी जादू करायला मागितल्याबरोबर तो कागद तू माझ्या हातामध्ये दिला. तेवढ्यात राघव येतो आणि म्हणतो की माझा महत्त्वाचा लिफाफा येणार आहे. मधू सांगते की तो लिफाफा आला होता, पण त्यातील कागद काय होता तो वाचायला देखील मिळाला नाही. राघव म्हणतो, "काय झालं? आणि तो कागद तू का वाचायला घेतलास? तो लिफाफा का फोडला?" असा जाब देखील राघवने मधूला विचारलेला आहे. आता मधूकडं त्याचं काहीच उत्तर नसतं. तेवढ्यात पिंकी राघवला म्हणते, की "तो कागद हिने माझ्याकडे दिला. लिफाफा फोडून तो कागद माझ्याकडे दिला आणि मला म्हणले, की याची जादू तू करून दाखव." आणि मग त्या कागदाच्या मी चिंध्या केल्या. राघव म्हणतो, "काय? म्हणजे तो कागद तुम्ही फाडून टाकला?" राघवला त्या दोघींचाही खूप राग आलेला असतो. मधूवर तर तो चिडतोच. तो म्हणतो, की "काही कारण नसताना तू तो लिफाफा फोडणं काही गरजेचं नव्हतं मधू. कारण तो अतिशय महत्त्वाचा कागद होता आणि तो तू वाचणं मी अपेक्षित धरलेलं नव्हतं." त्याचबरोबर तो पिंकीला देखील खवळतो. पण पिंकी मात्र म्हणते, की "यात माझी काहीच चूक नाही. कारण मी जादूसाठी दुसरा कागद मागितला होता, पण हिने तोच कागद मला दिला." आता राघव दोघींवर पण चिडलेला आहे. मधू राघवला विचारते, की "नक्की काय होतं ते मला सांगशील का?" तेव्हा राघव म्हणतो, की "माझे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. काय होतं ते आता सांगत बसण्याची मला काही गरज नाही आहे. पण ते डॉक्युमेंट मी पुन्हा मिळवू शकतो." असं म्हणून राघव आता पुन्हा एकदा डी-एन-ए रिपोर्ट मिळवण्याच्या मागं लागलेला असतो आणि त्यानंतर थोड्याच वेळाने आपल्याला पाहायला मिळतं, की राघवने पुन्हा एकदा डी-एन-ए रिपोर्ट मागवून ठेवलेले असतात आणि डी-एन-ए रिपोर्टचा तो लिफाफा घेऊन पिंकीच्या समोर राघव उभा आहे आणि तिला दाखवतो, की जरी तू ते रिपोर्ट फाडून टाकले असले, तरी त्याची दुसरी कॉपी मी आता मागवलेली आहे आणि त्यामुळे मला
सत्य समजायला काहीच वेळ लागणार नाही. पण तेवढ्यात राघवच्या देखील हातातून एका व्यक्तीनं ते रिपोर्ट घेतलेत आणि ती व्यक्ती म्हणजे कृष्णा. कृष्णाची धमाकेदार एंट्री झालेली आहे. खरं तर ही सिंधूच आहे. पण राघवला मात्र त्यांनी कळून दिलेलं नाहीये, की कृष्णा हीच सिंधू आहे. पण कृष्णाला पाहिल्यानंतर राघव रिपोर्ट देखील विसरून गेलेला आहे. कृष्णा नक्की कुठे होती? आता या गोष्टीवर तो कॉन्सन्ट्रेशन करेल आणि सिंधू आणि कृष्णा एक होता तो DNA रिपोर्ट मात्र तो विसरून गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.